आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। खरं तर साहेब, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की इर्षावाडीची दुर्घटना घडली आणि त्या ठिकाणी पुनर्वसन झालं, आज त्या ठिकाणी आपण पाहणी केली। नाही, मला खरंच आज समाधान आहे। इर्षावाडीची झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला। पण ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या परिवार कुटुंबियांना आपण सरकारच्या वतीने त्यावेळेस 5 लाख रुपये तात्काळ मदत केली। पण आता जी घरं त्यांना त्यांचं पर्यायी व्यवस्था देखील आपण तात्पुरती चांगली केली होती। पण घरं जी आता बांधलेली आहेत ही परमनंट त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी होतं। 44 घरं एकदम इंडिपेंडेंटली घरं बांधलेली आहेत आणि खूप चांगल्या प्रतीची घरं बांधली आहेत। मोकळी जागा आहे, 3 गुंठ्यामध्ये एक घर आहे। इथे घर चांगलं आहे, आजूबाजूला परिसर मोकळा ठेवला आहे, शाळा आहे, अंगणवाडी आहे, समाज मंदिर आहे, दवाखाना आहे, सगळे या ठिकाणी दिलेले आहे। खेळायला मैदान आहे, गार्डन आहे। असं पुनर्वसन अतिशय चांगल्या दर्जाचं क्वालिटीचं पहिल्यांदा सिडकोने म्हणजे पहिल्यांदा झालेलं आहे। त्यामुळे सिडको आणि ज्यांनी बांधकाम केलेले त्यांना धन्यवाद द्यायला। 2014 साली आंबेगाव तालुक्यातील माळीमध्ये सुद्धा अशी दुर्घटना घडली होती। 151 जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता। त्या ठिकाणी सुद्धा पुनर्वसन करताना खूप लांबणीवरती गेलं होतं। मात्र हे वर्षामध्येच तुम्ही आम्ही याचं मॉनिटर करत होतो आणि डे टू डे हे कामाची प्रगती त्याचा आढावा होत होता। त्यामुळे इकडे आपले खासदार आमदार आमचे हे सगळे याच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यामुळे हे कामही जलद गतीने झालं आणि चांगल्या प्रतीचं झालं। त्यामुळे आज लोकांनाही मी विचारलं, इथल्या रहिवाशांना ज्यांना घरं द्यायची आहेत तेही या बाबतीमध्ये समाधानी आहेत। शेवटी झालेली घटना दुर्दैवी, परंतु आता परिवाराला तर आपल्याला त्यांना सांभाळलं पाहिजे आणि म्हणून इथले जे काही तरुण आहेत सुशिक्षित बेरोजगार त्यांना देखील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमधून आम्ही ते अप्रेंटिसशिप देतो आहे। काही महिला आहेत, त्या महिलांना देखील या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी रोजगार मिळण्यासाठी तोही सरकार कधीपर्यंत ताबा दिला जाईल? ताबा आता कधी पण एक 2 4-5 दिवसामध्ये ताबा मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।